ओम नमः शिवाय. माझं नाव विजय शामराव चौधरी. माझं वय 62 आहे आणि 21 डिसेंबर 2011 रोजी मी डॉक्टर मुंडकरांकडे गेलो होतो. मला थोडीशी घशाजवळ एक गाठ अशी जाणवली. तर मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले ही सर्दीची वगैरे गाठ असणार, परंतु 8 दिवस औषध घेतल्यानंतरसुद्धा ती गाठ वाढत गेली आणि एका गाठीपासून दुसरी गाठ तिसरी गाठ अशा एकूण 5 गाठी अशा निर्माण झाल्या जाणवल्या. डॉक्टरांकडे गेल्यानंतर पुन्हा आम्ही चेकअप केले. डॉक्टरांचं चेकअप केल्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला कॅन्सरच्या गाठी असू शकतात. त्यानंतर आम्ही ती ट्रीटमेंट चालू केली. दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलं. दुसऱ्या डॉक्टरांना डॉक्टर अग्यारा म्हणून, आणि त्यांनी सांगितलं की 100% ही कॅन्सर आहे तुम्हाला. मी तुम्हाला म्हणजे रिपोर्ट तुमचे कसे अगोदरचे रिपोर्ट नॉर्मल जरी असले तरी 100% तुम्हाला कॅन्सर आहे हे तुम्हाला मी अगदी ठासून सांगतोय. आणि त्याप्रमाणे त्यांना सल्ला विचारला की म्हटलं आम्ही याच्यापुढे काय करायचं. तर त्या डॉक्टरांनी आम्हाला करुणा हॉस्पिटलला डॉक्टर बक्षी म्हणून आणि डॉक्टर बक्षी, डॉक्टर आनंद आणि 3 डॉक्टरांची नावं सांगितली. आणि त्या 3 डॉक्टरांच्या नावं सांगितल्यानंतर त्यांच्याकडून तुम्ही चेकअप करा, 100% तुम्हाला कॅन्सर आहे. आणि त्या लोकांनी नंतर मग माझे ब्लड टेस्ट वगैरे केले. तर त्या टेस्टमध्ये कम्प्लिटली ते ब्लड टेस्ट केले. त्या ब्लड टेस्ट त्यांनी सांगितलं हे कम्प्लिटली तुमचं म्हणे कॅन्सर आहे. आणि त्या गाठीनंतर त्या लोकांनी कापल्या तिथे आणि सॅम्पल तिथे टाटाला आणि हिंदुजाला आम्ही पाठवलं की खरोखरच म्हणजे त्यांच्याकडून काय रिपोर्ट मिळतो. तर तो त्यांच्याकडून दोन्हीकडून हाच रिपोर्ट मिळाला की तुम्हाला कॅन्सर आहे म्हणून. आणि त्यानंतर आमचे गुरुबंधू श्री राजेश राणे म्हणून, आम्ही कलावती आईंच्या मंदिरात जात असतो आणि तिथे आमचे गुरुबंधू राजेश बंधू म्हणून जे आहेत त्यांनी आम्हाला एक चांगला असा सल्ला दिला की त्यांनी स्वतः हिलिंग 21 दिवस स्वतःहून हिलिंग केलं आणि DXN ची प्रोडक्ट्स आम्हाला सांगितलं, त्यांनी समजावून सांगितले की ही तुम्ही औषधं घ्या. आणि नंतर प्रमाणही सांगितलं त्यांनी. आणि ते 21 दिवसामध्ये त्यांनी हिलिंग केलं आणि ती हिलिंग केल्यानंतर ती औषधं मी चालू केली. आणि ज्या 5 गाठी ज्याच्या जवळजवळ नाही म्हटलं तरी ह्याच्यासारख्या गाठी मोठ्या अशा त्या फणसाच्या घरासारख्याशी मोठ्या अशा 5 गाठी ज्या दिसत होत्या त्या 21 दिवसाच्या हिलिंग नंतर कम्प्लिटली जवळजवळ नॉर्मल झाल्या. आणि मला त्या गाठी त्यांनी ते हिलिंग करत असताना प्रत्येक वेळा जाणवतही होत्या. आणि मी माझ्या स्वतःच्या मनात असतो तर कम्प्लिटली मी डॉक्टरांकडे गेलोही नसतो की त्यानंतर मुलांना सांगितलं नाही पप्पा ही औषध चालू कराच तुम्ही. पण तत्पूर्वी त्यांनाही सांगितलं तर बंधूही म्हणाले का हरकत नाही, पण ही अगोदर औषध माझी ट्रीटमेंट पूर्ण होऊ दे. आणि ती पूर्ण ट्रीटमेंट आम्ही केली. आणि त्या पूर्ण ट्रीटमेंट मला जर स्वतःचं ठाम मत झालं की ह्या औषधाने मला 101% कॅन्सरच्या ह्या गाठी कम्प्लिटली बऱ्या होतील. मला कोणत्याही प्रकारचे औषध चालू केल्यानंतर हिलिंग घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि नंतर मग मुलाने सांगितल्यामुळे मला कंपल्सरी करुणा हॉस्पिटलला मी केमो घ्यायला गेलो. आणि घेतल्यानंतर 15 दिवसांना एक केमो असायचा. आणि कमीत कमी 5 ते 6 तास हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागत असे. आणि केमो घेतल्यानंतर 9:30-10 रात्री जरी मी आलो तरी माझ्या नातवाला दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला स्कूल बसवर सोडायला जात होतो. म्हणजे केमोचा काही त्रास मला झाला का? केमोला किंचित असा त्रास जाणवला नाही. तर केवळ ह्या केमोला माझ्या जोडीचे केमो घेणारे लोक होते आणि तिथे येत होते त्यांना बराचसा असा त्रास, सूज यायची, त्यांना उलट्या व्हायच्या, जेवण जात नाही, झोप यायची नाही. परंतु मला त्याला कोणत्याही प्रकारचा काही त्रास झाला नाही. मला व्यवस्थित झोप लागायची. मला मला जसं स्वतःला सुद्धा जाणवलं नाही की मी केमो घेतल्यानंतर मला काय त्रास होतोय म्हणून. आणि गुरुबंधूने ती जी प्रोडक्ट दिली आणि केवळ मी आज जो आहे किंवा आज जो हे व्यवस्थित म्हणजे कोणत्याही प्रकारे फक्त त्यानंतर पुन्हा मग मी डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्या बक्षीने केमो दिले 15 केमो दिल्यानंतर डॉक्टर बक्षी म्हणाले की आता तुम्हाला रेडिएशन घ्यावी लागतील. आणि रेडिएशनसाठी मी नानावटीला गेलो. परंतु नानावटीला गेल्यानंतर सुद्धा त्या रेडिएशनचा सुद्धा मला कोणत्याही प्रकारे ह्या प्रोडक्ट्समुळे बिलकुल त्रास झाला नाही. आणि आज मला कोणत्याही प्रकारे आउटसाईड कोणतीही औषधं नसताना आज माझं वजन वाढलेलं आहे, हिमोग्लोबिन वाढलेलं आहे. आणि ह्याच्या प्रोडक्ट्समध्ये मी स्पिरुलिना, मोरम RGGL, RG आणि RG आणि GL. RG आणि RGGL आणि फ्युजनिला आणि मोरंबिस ज्यूस
ह्या प्रोडक्टचा पूर्ण उपयोग म्हणजे मला झाला आणि आता मी अक्षरशः ठणठणीत म्हणजे मला प्रत्येक माझे नातेवाईक जे घाबरले होते, प्रत्येक जण माझ्या घरची फॅमिली घाबरली होती, तर आज ते अतिशय आनंदात आहेत आणि मी ते अक्षरशः मला कोणत्याही प्रकारे यत्किंचित आज त्रास जाणवत नाहीये किंवा झालेलं होत पूर्ण नाही. कॅन्सर मुक्त आणि झाला. आज मी कम्प्लिटली पूर्वीपेक्षा तब्येतीपेक्षा आज म्हणजे पूर्वी तब्येतीपेक्षाही माझी आज तब्येत चांगली आहे. धन्यवाद. आणि खरोखरच मी तुम्हाला एक म्हणतो की ह्या औषधाचा प्रत्यक्षात तुम्ही स्वानुभव घ्या. खरोखरच हे औषध म्हणजे जीवदान देणारं अक्षरशः औषध आहे. आणि मी माझ्या बऱ्याचशा मित्रांना, नातेवाईकांनाही सांगितलं, बऱ्याच लोकांना मी देतोय आणि त्यांचंही सुद्धा आज आमचे शेजारचे चुरी म्हणून आहेत. त्यांना डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला कमरेचं ऑपरेशन करावं लागेल. 1.5 ते 2 लाख खर्च येईल म्हणून सांगितलं. आणि तुम्हाला खरं त्यांना मी स्वतःहून सांगितलं की म्हणजे रिलेटिव्हच आहेत. त्यांना मी सांगितलं की आमचे गुरुबंधू आहेत, त्यांना एकदा त्यांच्याकडून थोडी ट्रीटमेंट घ्या. आणि एक 21 दिवसाचं काय एवढं का म्हणजे तुम्हाला जसं काय मेजर नाही, तर त्याच्यात तुम्ही काय उपयोग होतो की नाही ते पहा. आणि आज खरोखर त्यांचं ऑपरेशन तर राहिलं बाजूलाच, परंतु आज ते पूर्वत झाले आहेत आणि आज त्यांची संपूर्ण फॅमिली, त्यांच्या आईंचाही प्रॉब्लेम झाला होता, त्या पडल्या होत्या, त्यांना उठता बसता येत नव्हतं, परंतु बंधूंनी दिलेली हिलिंगची ट्रीटमेंट आणि हे प्रोडक्ट याने पूर्वत अगदी व्यवस्थित झाले. आणि आज खरोखर आम्ही ते लोकंसुद्धा म्हणजे आनंदी आहेत, तेही सुद्धा दुसऱ्यांना हे केलेलं आहे. आपणही प्रत्येकाचा अनुभव स्वतः घ्या आणि तुम्ही दुसऱ्यांनाही सांगा की हे औषध म्हणजे दुसऱ्याला तुम्ही एक जीवदान देण्यासारखं आहे. एवढं तुम्ही 100% मी अगदी शाश्वत सांगतो मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून. थँक्यू. नका हसूच आहे ना, वस्तुस्थिती आहे ना, खरं आहे, सत्य ही बाबा. वस्तुस्थिती आहे.